पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत दत्त महाराज हे यदूला सांगू लागलेले आहेत की मृग जो आहे हरिण, त्याला गुरु मानून मी त्याच्याकडून काय शिकलो ती कथा तू ऐक, मी सांगतो असं म्हणून यदूला कथा सांगू लागले। ग्राम्य व्यसनी लोकांच्या गोष्टी किंवा गाणे जो ऐकतो तो खरोखर बंधनात सापडतो। दिव्याकडे एकसारखे पाहत असताना घंटानादाने एक हरिण वेडा पिसा होऊन समोर पाहिनासा झाला आणि फाशामध्ये अडकून बसला। ग्राम्य स्त्रियांचे गाणे ऐकून सर्वाचे मन भाळत असते। मृगाप्रमाणे ते स्वार्थाने मोहात पडतात। तपस्वी जनांना मुकुटमणी ऋषशृंग यांना स्त्रियांची भेट कधी झाली नव्हती। स्त्रियांचे भाषणही माहीत नव्हते। एके दिवशी स्त्रीगीत ऐकले आणि तोच ऋषशृंग भाळला गेला। विनेच्या तारेतून निघालेला मंजूळ ध्वनी, ग्राम्य नर्तकीचे गायन, नृत्य गायन हे ऐकून पुरुष गळ्यात दोरी बांधलेल्या माकडाप्रमाणे वश होतात। जो तपस्व्यामध्ये अत्यंत श्रेष्ठ तपस्वी हरिणीच्या पोटी जन्मास आलेला, ज्याला स्त्रियांचे दर्शन किंवा भाषण माहीतच नव्हते, स्त्रियांना ज्याने कधी पाहिलेलेही नव्हते, अशा तपस्वी शृंग ऋषी स्त्री दृष्टीस पडताच तात्काळ वश झाला। तिच्या मागे तो धावू लागला आणि त्यांच्या शब्दाप्रमाणे वागू लागला। गारुड्याच्या माकडाप्रमाणे तो स्त्रियांच्या बरोबर नाचू लागला। स्त्री दर्शनाने वेडापिसा झाला आणि आपला विवेक विसरला। तो आपले तप विसरला। आपले पिता विभांडक ऋषी यांनाही तो विसरला। ब्रह्मचर्याच्या संकल्पाचे त्याला विस्मरण घडले आणि स्त्रियासारखा तो नाचू लागला। स्त्रियासारखा दुसरा कोणताही प्रचंड अडथळा संसारात नाही। स्त्रियांच्या बरोबर विनोद तर मुळीच उपयोगी नाही। तो सर्वांना दुःख देणारा आहे। यासाठी ग्राम्य गीते केव्हाही ऐकू नयेत, हे सर्वथा सत्य आहे। तेथे जर हरिकीर्तन चालले असेल तर ते परमार्थाच्या दृष्टीने श्रवण करावे। ग्राम्य पुरुषांनी गायलेले जे नाम रहित गीत त्याला ग्राम्य गीत म्हणतात। ते गीत कधीही कानावरती पडू देऊ नये, कौतुकाने तेथे फिरकू नये। आणि मग याच्यानंतर आता मी माशाला गुरु केले, त्याची लक्षणे ऐक। तो केवळ रसनेच्या लुलुपतेने प्राणाला मुक्तो। द्रव्य संचयाने जीवाचा घात होतो। स्त्रियांच्या संगतीने अधपात होतो आणि रसनेच्या लुलुपतेने मृत्यू ओढवतो। असे जीवाला 3 प्रकारचे घात आहेत। ज्याच्या जिभेला रसाची चटक लागलेली असते तो अनर्थात पडतो आणि कोट्यावधी प्रकारचे दुःख भोगतो। अशा प्रकारे रसनेची गोडी मोठी बाधक आहे। माशाच्या जिभेला आमिषाची गोडी असते आणि त्यामुळे त्याने गळाला लावलेल्या मांसाचा गोळा गिळला की ताबडतोब गळ त्याची टाळू फोडतो आणि त्यात अडकल्यावर तो तडफडू लागतो। रस वरून उत्तम दिसतो, पण त्याच्यामध्ये रोगरूपी गुप्त गळ असतात आणि जे आसक्तीने रसाचे सेवन करतात ते भवरोगाने तरफडत राहत असतात। घशामध्ये गळ अडकलेला मासा धड जिवंतही नसतो आणि धड मृत्यू पावलेला नसतो। अशा स्थितीमध्ये तो जास्त तडफडत असतो। तसाच रोगी मनुष्य क्लेश भोगीत असतो। एकदा रसना लोलुप्याचा दोष जडला की सुबुद्धी वाढत नाही। जिभेच्या अधीन होऊन
तो अनंत जन्म मरण भोगीत असतो. केवळ रस विषय सेवन केल्यामुळे कोट्यावधी जन्म घ्यावे लागतात असे घडणार नाही म्हणशील तर हे राजा, त्याची उपपत्ती सांगतो ती ऐक. इंद्रियांचे जीवित केवळ रसनेच्या स्वाधीन असते. रसनेच्या द्वारा रस सेवन केल्यामुळे इंद्रियांना बळ प्राप्त होत असते. इंद्रिये प्रमत्त झाली म्हणजे अधप्पात करीत असतात. रसनेला जिंकल्या वाचून भवव्याधी कधी चुकत नाही. आहारा वाचून देह चालत नाही. तो करावा तर इंद्रिये प्रबळ होतात. तेव्हा जिव्हेला कसे जिंकावे हे समजले तर सर्व दुःखाचा लय होतो. साधक आहार सोडून इतर इंद्रियांना जिंकण्याचा प्रयत्न करतो, तो रसना अधिकच बळावते. ती इतकी अजिंक्य आहे की तिला जिंकताच येत नाही. इतर इंद्रियांना आहाराचे बळ असते, परंतु आहार न घेतल्याने ती जशी जशी दुर्बळ होत जातात आणि तशी तशी रसना जास्त जास्त प्रबळ होते. अन्न न मिळाल्यामुळे रसनेचे बळ वाढते. उपासाने इंद्रिये जिंकली हे म्हणणे खोटे आहे, कारण अन्न संग्रह केल्याबरोबर त्यांना शक्ती प्राप्त होते. ती पुन्हा आपल्या कार्यात प्रवृत्त होतात. जोपर्यंत रसनेला जिंकले नाही तोपर्यंत जितेंद्रिय म्हणून घेणे व्यर्थ आहे. रसना जिंकली की खरोखर विषयांचा मार्ग खुंटतो. विषयाची गोडी व रसनेची जाणीव या दोहींचे ऐक्य झाले की रसना जिंकली जाते. सर्व माधुर्याचे माधुर्य त्याची गोडी ज्याला कळली त्याला रसना सहज ताब्यात ठेवता येते. रसनेला जिंकल्याची द्वाही फिरवणे म्हणजे सायुज्य ब्रह्माची प्राप्ती होणे. जो रसना जिंकतो त्याला परमानंदाचा सोहळा भोगायला मिळतो. हे राजा, अवधूत दत्त महाराज म्हणू लागलेले आहेत, मी एका वरांगणेला गुरु केले. तिच्यापासून मी ज्या गोष्टी शिकून घेतल्या त्या तुला सांगतो ऐक. पूर्वी जनक राजाच्या नगरीमध्ये पिंगला नावाची एक वारांगणा राहत होती. तिच्या आशेची निराशा झाल्यामुळे तिला तीव्र वैराग्य आले. ती स्वच्छंद व स्वैर वागणारी वारांगणा नाना प्रकारच्या वस्त्र अलंकाराने सजलेली होती. तसेच शृंगार अभिनयाने शोभत होती. आधीच रूप सुंदर, त्यात मनोरम शृंगार केला होता. अशी ती विलास तृप्तीसाठी उत्तम पुरुषाची वाट पाहत उभी होती. गुणवान, रूपवान व धनवान असून कामी विलासाने इच्छा पुरविणारा आणि धन देऊन तिला श्रीमंत करणारा असा पुरुष ती पाहत होती. हे श्रेष्ठ राजा, ऐक. रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या पुरुषांना ती नेत्र कटाक्षाने खुणीत होती. ती रस्त्याने येणाऱ्याला खडा मारीत असे, दुसऱ्याला डोळ्याने खुणवून विडा घ्या असे लढीवाळपणे म्हणत असे. या प्रकारे ती अनेक प्रकारच्या संकेतांनी लोकांना हावभाव दाखवित असे. परंतु येणारे जाणारे व्यवहारी लोक तिच्याकडे पाहतही नसत. तिच्या भावाकडे न पाहता निघून गेलेल्या पुरुषाची हे द्रव्यहीन आहेत, दुर्बळ आहेत अशी निंदा करत असे. रूप कुरूप म्हणून तिरस्काराने त्यांचा धिक्कार करीत असे. मला श्रीमंत करणारा आता एखादा धनिक येईल व तो माझा हात धरून माझी इच्छा पूर्ण करील. अशा वाईट वासनेने तिचे मन भरून गेले होते. तिला उद्वेगाने रात्री झोपही आली नाही. पुरुष समागमाच्या इच्छेने ती दारात वाट पाहत उभी होती. घरात जात न असे व थोडी चाहूल लागताच पुन्हा बाहेर येत असे. अशा प्रकारचे हेलपाटे करता करता मध्यरात्र उलटून गेली. पुरुषाची येण्याची वेळ टळून गेली. मध्यरात्र झाल्यामुळे सर्वजण गाढ झोपेत मग्न होते. त्यावेळी पिंगला ही अतिशय विवळ झाली होती. आशेचा ओलावा संपला होता.
तिचे ओठ सुकून गेले होते, घसा कोरडा पडलेला होता आणि मुख कमळ म्लान झाले. जबरदस्त चिंता वाढली. हाती द्रव्य पडले नाही म्हणून ती मनात अतिशय खिन्न झाली. चिंतेमुळे तिच्या मनात वैराग्य एकदम उदयाला आले व तेच तिच्या आत्मसुखाला कारण मात्र झाले. पिंगला वारांगणेच्या मनात वैराग्य कसे उत्पन्न झाले म्हणशील तर ऐक. ती ज्या विषय सुखाने चिंतन करत होती त्या विषय सुखाचा तिला वीट आला. सारांश वैराग्य हेच आशेला छेदणारे आहे. त्या वैराग्याने विवेकयुक्त होऊन पिंगलेच्या हृदयातून एक गीत प्रकट झाले. हे राजा, ते सर्व सांगतो, सावध चित्ताने तू श्रवण कर. हे राजा, विवेक सागरा, ज्याच्या बुद्धीत वैराग्य नाही त्याला जन्म मरणाची आदी व्याधी सतत पीडा देते. ज्याला अनुताप नाही, ज्याच्या अंतकरणात विवेक उत्पन्न होत नाही, तो आंधन दिलेल्या दाशीप्रमाणे संसाराशी बद्ध असतो. अशा रूपी पाशात तो गुंतून राहतो. त्याला मोह ममतेने दृढ झालेली बेडी घातलेली असते. तो रात्रंदिवस भरडीत असतो. त्याला क्षणभरी विश्रांती नसते. तो जरेने जर्जर झालेल्या देहरूपी गोधडीवर लोळत पडलेला असतो. त्याच्या विवेकाचे डोळे फुटलेले असतात. तो आंधळा झालेला असतो. त्यामुळे त्याला शास्त्रसिद्ध मार्ग कळत नाही. तो सैरावैरा भटकतो आणि अंधकूपामध्ये पडतो. तिथून वर निघावयास त्याला मार्ग सापडत नाही. त्यातून त्याला काया वाचा मनाने बाहेर पडता येत नाही. त्यात आणखी भर म्हणजे लोभरूपी विंचू त्याला दंश करतात. त्याचा वेग आणि वारा असतो. मग आतून बाहेरून निंदा रूप कळा वाढू लागतात. त्याचा द्रव्य हानी रूप भडका होतो. मग द्वेषरूपी जळजळ होऊ लागते. तो अभिमानाने आळे पिळे देऊ लागतो आणि त्याला मोहरूपी उमाशे जोराने येऊ लागतात. तरीही तो विषयाचे पीठ दळीत घरातल्या शयेवर दुःखाने लोळत पडलेला असतो. अशा प्रकारे त्याच्या मनात वैराग्य नसते. ती माणसे देहाच्या कैदखान्यात सापडून कोट्यावधी प्रकारची दुःखे भोगून अखेर बुडून जातात. निंदा कर्मे सर्व वराणांना नित्य छळीत असतात. वरांगडेच्या मनात वैराग्य उत्पन्न झाले, त्यामुळे तिचे देहबंधन तुटले. ती वरांगणा देहबंधनाचा छेद करणारे भाषण करू लागली. हे सार्वभौम राजा, पिंगलेला वैराग्य कसे प्राप्त झाले ते ऐक. मी खरोखर मायेचा बाजार भरविला होता. माझ्या मूर्खपणाचा अंत पार पहावयाला गेल्या असता विचारच कुंठित होती. माझ्या मनाला काही धर बंधनच नव्हता. नीच पुरुषाशी विलास करण्यात मी सुख समजत होते. हा माझ्या भ्रमाचा अतिरेक झाला. जर स्त्रीला पुरुषाची ओढ असेल तर तिने आपल्या जवळच्या पुरुषाला म्हणजे परमात्म्यालाच वरण करावे. मी सदैव दुर्व्यसनी पुरुषाशी संबंध ठेवित होते. हाच माझा मूर्खपणा झाला. शाश्वत पुरुषाचा म्हणजे प्रभूचा लाभ अगदी जवळचा असताना तो मला कळाला नाही. प्रभूशी प्रेमाने एकरूप झाले असता तत्काळ कामनिवृत्ती होते. कामनिवृत्ती करून जो अनिवार्य सुख देतो तोच खरा धनिक आहे. त्याचे देणे अकल्पिक असते. जो संतुष्ट होऊन आत्मप्राप्तीसह सर्व ऐश्वर्य देतो, स्त्री पुरुषांना कसे रमवावे हे जाणतो, तोच सर्वांचा खरा रमण आहे. खरोखर मी किती मूर्ख आहे ते पहा. अशा कांताला सोडून जो कधीही तृप्त करू शकत नाही अशा पुरुषांच्या मी नादी लागले. ज्याला आपला काम पूर्ण करता येत नाही तो मला कसा निष्काम करणार. अशा लोकांच्या आसक्तीने मी मोहभ्रमात पडले आणि अत्यंत दुःख पात्र भोगीत राहिले. त्यांनी मला सुख कधी दिले नाही, उलट दुःखच दिले.
त्यांच्या संगतीत मला भय, शोक, आधिव्याधी याचीच प्राप्ती झाली. जार पुरुषाकडून मी सुखाची इच्छा करत होते, हा माझा मोठा मूर्खपणा होय. मी व्यर्थ जीवाला त्रास करून घेतला आणि स्वतःला दुःख दिले. स्त्रीच्या अधीन असणारे पुरुष नराधम होत, वरांगणेकडे जाणारे पुरुष तर त्यापेक्षा अधम. त्याप्रमाणे त्यामध्ये जो कृपण तो तर अधमाहून अधम होय. अशा दुर्जनाच्या समागमाची मी इच्छा करत होते. अत्यंत निंद्य अशा ज्या वृत्ती आहेत त्याही माझ्याकडे येण्यास भीतात. शरीर विक्रयावर निर्वाह हीन जाती व त्यामध्ये व्यभिचार. जो थोडे धन देतो त्याची जातसुद्धा पाहावायची नाही. याहून लाजिरवाणी गोष्ट ती कोणती. खरोखरच धिक्कार असो या माझ्या जीवनाचा. अत्यंत दीनपणाने ज्याला देह विकावयाचा त्याच्या अंगी एकही पुरता गुण नसायचा, त्याचे वर्णन कसे करावे. चिक्कूपणाच्या स्वभावामुळे त्याला पैसे देवत नसत, काम तृप्ती करवत नाही व प्रेमाचे तर नावही नाही. इतकेच नव्हे तर तो फिरून तोंडही दाखवित नाही. अशा लोकांकडून सुखाची अपेक्षा केली म्हणजे दुःख मात्र वाढत असते. धिक्कार असो त्यांचा. त्यांचे तोंडसुद्धा पाहू नये, अगदी ओकारी येते. सारांश, त्या जार पुरुषाची आठवण झाली की मनाला किळस येते. आता त्यांची संपत्ती नको, मन पार विटून गेलेले आहे. हे मनुष्यरूपी घर मोठे अमंगळ आहे. त्याला हाडाचे आडे व हाडाचीच पाखी आहेत. हाडाच्या मेडी दोन्ही ओल्या कातड्याने मडवलेल्या आहेत. त्या सर्वांगास दरोबस्त केश समुदायाचे खिळे मारलेले आहेत. वरून नखाच्या खोवणी बसवून बोटांची टोके बंद करून टाकली आहेत. हाडे, मांस, कातडे ही घट्ट बांधून त्यात सांधे बसविलेले आहेत. लाळ चांबड्याची जीभ रस चाकण्यासाठी पुढे तयार करून ठेवली आहे. वायू आत बाहेर जाण्या येण्यासाठी प्राण व अपान यांची झरोकी तयार केली आहेत. वरच्या हलणाऱ्या शिखरावर केसांची रोपे लावली आहेत. आतील अवकाश बुजवून 9 नाड्यांनी बांधून काढले आहे. त्याच्यात मळमूत्राचा नित्य नवा साठा होत असतो. आतल्या पोकळीत कोण दुर्गंधी माजलेली असते. नवद्वारांनी त्याचा प्रवाह वाहत असतो. अशा मोऱ्या एकसारख्या घाणीने वाहतात. त्या पाहून ज्याची त्यालाच किळस येते. रात्रंदिवस पाण्याने धुवूनही त्या कधी स्वच्छ होत नाहीत. या गोष्टींचे वर्णन करताना पोटात कालवू लागते व ओकारी येते. पण मी कपाळकरंटी होते म्हणून अशा अपवित्र देहाला बाळले. विवेकदृष्टीने देहाकडे कधी पाहिले नाही. असे हे अपवित्र हाडामासाचे पुतळे मलमूत्राच्या गोळ्याला मी वेळोवेळा आलिंगन दिले. जळतो देह, मला त्याचा कधी कंटाळाही आला नाही. या विदेह जनक राजाच्या नगरीत मी काय एक मूढ जन्माला आले. कारण हृदयस्थ श्रीहरीला सोडून मी नीच पुरुषाशी व्यभिचार केला. मी असे नीच पुरुष किती भोगले असतील त्याची गणती नाही. जोपर्यंत भगवंताच्या चरणाशी प्रेम उत्पन्न होत नाही तोपर्यंत खरे सुख लाभणार नाही. तो अगदी निकटवर्ती पुरुषातील पुरुषोत्तम ऊर्ध्व रेखा म्हणजे वीर्यच्युती न करता रमविणारा आणि परम संतोषाने निजात्मपद देणारा. त्या अच्युताने ज्याला निज सुख दिले ते सुख केव्हाही नष्ट होत नाही. अशा हृदयस्थ परमात्म्याला मी विसरले आणि असमर्थ अशा पुरुषावरती वाहळले जे सुख तृप्ती देत नाहीत. ते विनाशी असतात.
त्याच्या समागमाने दुःखच होणार. माझे चित्त किती मूढ आहे पहा. मी त्यांच्यावरती आसक्त झाले, पण आता या आसक्तीची ताटातूट झाली. अच्युत सुखाची, अक्षय हरी सुखाची मला आत्ता गोडी लागली. ज्याचे सुख भोगले असता क्षणोक्षणी ते वाढतच जात. जो माझ्या हृदयातील आप्त आहे, माझा सुखदाता आहे, माझा प्रियकर आहे, माझ्यावर प्रेम करणारा अच्युत, तोच सर्वव्यापी परमात्मा माझा प्रिय स्वामी आहे, तोच माझा पती आहे. त्याला मी एकदा मोबदला देऊन सत्वर विकत घेईन आणि विलासपणाच्या गोष्टी टाकून त्याच्या चरणाला परमानंदाने मिठी घालीन. लक्ष्मी पायाची दासी झालेली आहे, पण मी निराळ्या प्रकारे निस्वार्थ प्रेमाने सर्वत्र सर्व रूपाने व सर्वस्वाने त्याच्याशी सुख भोवीन. हृदयस्थ परमात्म्याला सोडून जर दैवहीन पुरुषाला वरावे तर ते द्वैताच्या भीतीने घाबरलेले असतात व सर्वदा कालाने ग्रासलेले असतात. जे आपल्या चिंतेने नेहमी निमग्न असतात ते आपल्या भारेला सुखी कसे करणार. ते काळाच्या जबड्यात सापडलेले असतात, म्हणून मला या लोकी सुख देणारा कोणी दिसत नाही. मानवाची ही स्थिती आता देवादिदेव इंद्राला वरावे तर एका कल्पात ते 14 होऊन जातात. म्हणजेच देवश्रेष्ठ इंद्रालाही पदभ्रष्ट व्हावे लागते. तात्पर्य, देव काय दानव काय दोघेही स्वतःच्या मरणाच्या काळजीने सदैव दुःखी असतात. तेव्हा ते आपल्या पत्नीला सुखी कसे करतील. मूर्खांनी त्यांच्या नादी लागावे. धन्य माझे भाग्य, या रात्री आणि या क्षणी मला विवेक आणि वैराग्य प्राप्त झाले. माझ्यावरती लक्ष्मीपती संतुष्ट झाला. या जन्मीचे माझे कर्म पाहिले तर ते केवळ निंद स्वरूपाचे आहे, परंतु पूर्वजन्मीचे काही भाग्य होते म्हणून पुरुषोत्तम माझ्यावरती प्रसन्न झाला. माझे पूर्वजन्मीचे कर्म तरी काय असणार आहे. पतित पावन परम कृपाळू जनार्दनाच्या कृपेने हे घडले असणार. दुष्ट दुर्व्यसनी व्यभिचारी देहविक्रय करून प्रपंच चालविणारी मी, मला वैराग्याचा विचार कसा सुचणार. परमात्मा माझ्यावरती प्रसन्न झाला असेच म्हटले पाहिजे. पूर्वजन्माचे माझे काही सुकृत होत असते तर मी निंद्यकर्मास प्रवृत्त झाले नसते. देहभ्रष्ट करून मी पूर्णपणे पतित बनले नसते. अशा प्रकारे मी जरी पूर्ण पतित आहे तरी जगदीश्वर पतित पावन असल्यामुळे त्याने माझ्यावरती कृपा करून माझ्या मनात विवेकयुक्त वैराग्य उत्पन्न केले. त्या वैराग्याच्या विचाराने दुर्वासनेमुळे माझे होणारे सगळे दुःख दूर झाले. आता मी परमसुखी झाले आहे. मला आत्मानंदाचा लाभ झाला. अभागी लोकांना दुःखांचा डोंगर कोसळला तरी वैराग्याची प्राप्ती होत नाही, पण प्रभूने माझ्यावरती अशी कृपा केली त्यामुळे मला दुःख द्वारा आत्मसुख दिले. दुःख रूप द्वंद्व अंगाशी येऊन भिडले की अभागी माणसाला फार क्रोध येतो. त्याच्यातील विवेक आंधळा होतो. ते भाग्यहीन होतात असे समजावे. दुःख दृष्टीला पडताच ज्याला विवेकयुक्त वैराग्य प्राप्त होते तो हृदयातील मोहममतेची गाठ तोडून त्वरित आत्मसुखाला प्राप्त होतो. विवेकयुक्त वैराग्य हाच मनुष्याचा अमूल्य ठेवा आहे. त्याच्या योगाने तो संतुष्ट होऊन समाधान प्राप्त करतो. मी पूर्वी अत्यंत अभागी होते, पण भगवंताने दैववत पुरुषाचे जे मोठे भाग्य ते वैराग्य मला दिले. त्यामुळे त्रैलोक्यामध्ये मी धन्य धन्य झाले. भगवंताने दयाळू होऊन मला विरक्ती दिली. त्यामुळे माझ्या वाईट वासनांचा नाश झाला. ग्राम्य विषय तोडून टाकले. हे त्याचे माझ्यावरती अनंत उपकार झाले आहेत असे म्हणून त्या सर्वेश्वर नियंत्याला मी शरण आले आहे.
प्रभूला शरण गेले असता मी या जगात सुखी होईन. मनात साहजिकच सात्विक श्रद्धा उत्पन्न होईल. जीविताचा भार अदृष्टाचा सोपून देईल. महान ऋषी आत्मसुखाचा अनुभव घेतात, त्याचा मी उपभोग घेईन. निष्काम इच्छा पुरविणारा तो परमात्मा माझा पती होय. खरोखरच ब्रह्मादिक समर्थ आहेत. ते सोडून प्रेमपूर्वक भगवत भजन का करावे असे म्हणतील तर तो स्वामी कृपाळू श्रीहरी माझ्यासारख्या जडजीवांचा उद्धार करीत असतो आणि तो संसार सागरातून तारतो. अंधकूपाप्रमाणे संसाराचे स्वरूप आहे. फक्त विषयाकडे दृष्टी ठेवून विषयाने आंधळे झालेले लोक त्यात पडून अधोगतीला जातात. ते कल्पनेच्या जलात बुडालेले असतात. वासनारूपी लाटात गुरफटलेले असतात. दंभ मद इत्यादी जलचरांनी त्यांना तोडिले आणि ते तृणरूपी चिखलात रुतले. कोणी दुःखरूपी खडकावर जाऊन आदळले. कोणी स्वर्गाच्या पायरीला अडकून तेथूनच कोसळले व संसार सागरात गुदमरून गेले. त्यांच्यापैकी नास्तिकांना तर जलसमाधी मिळाली. कर्मठ होते त्यांनी कर्मरूप दगडी पकडल्या आणि जी वेदबाह्य होती ती देवडीच्या तळाशी जाऊन पडली. तेथे निंदरूपे काटे मोठ्या प्रमाणात उंच वाढले. तसेच द्वेषाचे मोठे मोठे दगड लागताच हृदयाच्या ठिकऱ्या उडाल्या. कामाची प्रबळ उसळी आतून मोठ्या जोमाने प्रगटली व सर्व जळांची खळखळ उडून जीव कासावीस झाला. तशाच स्थितीत क्रोधाचे सुटलेले चिरे मस्तकावरती पडले की बाकी काही राहत नाही. तेथे स्त्रीरूपी सुसरीने विवरात ओढून नेले. काळरूपी अजगराने सर्वांना एकदम गिळून टाकले. त्याचे भयंकर विष चढून सर्वांना ज्ञान पारखे झाले. सर्पाचे विष चढलेला मनुष्य जसा गोड गुळाला सुद्धा कडू समजतो आणि कडुलिंबाला गोड समजून मोठ्या चवीने खातो, तशाच संसारी मनुष्य विषासारख्या कडू विषयांना गोड समजून त्याचे सेवन करतो आणि अमृत तुल्य परमार्थ त्यांना कडू लागतो. या संसाररूपी कुपाच्या बाहेर जे असतात त्यांना आतले काही समजू शकत नाही. कुपात पडलेले त्यांना कालत्रयही बाहेरचं दिसत नाही. हे ऋषिकेशा, अशा पिडलेल्या जीवांना बाहेर काढण्याचे धैर्य तुझ्या वाचून दुसऱ्या कोणालाही नाही. हे दयाघणा, मला आता त्वरित भेट दे. अशा दुःखरूपी कुपात पडलेल्या लोकांचे रक्षण करणारा तूच एक हृदयस्थ परमात्मा आहेस. हे कृष्णनाथा, धाव मला दर्शन दे आणि माझे संसार दुःख नाहीसे कर. मी हे तत्वता जाणून त्याच्या चरणांना शरण गेले आहे. आता माझ्या भवव्यतेचे सहज निवारण होईल. या जगामध्ये जीव आपणच आपला त्राता आहे हे मला तत्वता कळाले आहे आणि सर्व वस्तूविषयी पूर्ण विरक्ती आली. गाढ झोपलेल्या माणसापाशी रंभा जरी आली तरी तो जसा निर्विकार असतो त्याप्रमाणे विषय अंगाशी येऊन भिडला तरीही इंद्रियांना विकार होत नाही. वमन केलेल्या अन्नावर रसनेची वासना कधी जात नाही. त्याप्रमाणे विषयांना पाहून मन त्यात आसक्त न होणे हेच दृढ वैराग्य होय. ते वैराग्य कसे प्राप्त होईल असे विचारशील तर सांगतो. विवेकाने जगताकडे पाहू लागले असता ते चोहोकडून काळाने ग्रासलेले दिसते. त्यातून सुटण्याचा वाटच नसते. वाड वडील नातू पंतू सर्वांना काळाने गिळले आहे. हे प्रत्यक्ष पाहत असूनही ज्याच्या मनामध्ये विरक्ती निर्माण होत नाही ते नर जन्माला येऊन व्यर्थ गेले. याचे नावच मुळी मृत्यूलोक. स्वर्गसुद्धा असाच नाशिवंत आहे. त्याची तरी हाव कशाला धरावी. एका वैराग्या वाचून सर्व जीव सर्वता दुःखी झालेले आहेत. अवधूत
यदुराजाला म्हणू लागलेले आहेत. त्या वारांगणेचे भाग्य मोठे म्हणून तिला विरक्ती होऊन उत्तम विवेक प्राप्त झाला. अशा रीतीने आपल्या बुद्धीने विवेक करून तिने जिच्यामुळे आधी व्याधी वगैरे अनेक प्रकारच्या उपाधी बाधक होत होत्या, ही पुरुषाविषयीची दुर्वासना घालवून टाकली. या उपाधीमुळे जन्ममृत्यूचा पूर चढतो आणि जीवाला दुःख भोगाचे संकट प्राप्त होते. त्याच्या दुरोशेचीमुळे विवेकयुक्त वैराग्याच्या सामर्थ्याने तोडून टाकली. त्याचबरोबर तिला शांती प्राप्त झाली आणि आत्मसुखाचे सोहळे ती भोगू लागली. नित्य सिद्ध सुख देणारा हृदयस्थ परमात्मा आपला पती समजून त्याचा आश्रय करताच चित्तातील सर्व विकल्प नाहीसे होऊन तिला तात्काळ हृदयस्थ आत्मारामाने अंगीकार केला. त्याला अनुभवदृष्टीने पाहता क्षणी ऐक्यभावाने आलिंगन दिले. त्यामुळे तिला तात्काळ निज सुख प्राप्त झाले. वाचा वाणीला घेऊन गेली, लाज लज्जित झाली. दृश्य दृष्टा ही भावना नाहीशी झाली. विषयाचा मार्गच खुंटला. मग आत्मसुखाने सुखावले. ते पूर्ण सुखमय होऊन बसले. संकल्प विकल्प ओस पडले. ती आणि आत्मारामाशी दोघे आत्मप्रेमात निमग्न झाली. साखर पाण्यात पडली म्हणजे स्वतः विरघळून त्याला ती गोड करते. त्याप्रमाणे भगवंतामध्ये आशेला सोडून ती त्याच्याशी ऐक्य पावली. हेतुलामुळे जागाच उरली नाही. भाव अभाव गारठून गेले. अनुभव वेडावला. अशी त्याची परस्परावर अनिवार्य प्रीती जडली. मी तू पण सोडून दिले. प्रभुचरणाला मिठी घातली व आपल्या हृदयस्थ आत्मारामाबरोबर समाधीच्या शय्येवर तिने शयन केले. कदाचित मायेची दृष्ट लागेल म्हणून कोट्यावधी स्फूर्तीचे लिंबलोण त्या विलासिनीने उतरून टाकले. याप्रमाणे समाधिरूपी शय्येवर पिंगला निज सुखाने पहुडली. अवधूत यदूला म्हणू लागलेले आहेत. वारांगणेला वैराग्यामुळे शांती प्राप्त झाली. वैराग्याने तिने आशारूपी पाश तोडून टाकले. पिंगला आशारहित झाली. त्या निरीच्छ भावामुळे तिला अत्यंत सुख व संतोष यांचा लाभ झाला. जेथे आशा तेथे लोभ, आशेपाशी दीनता, आशा तेथे ममता सारखी नाचत असतात. आशेच्या जवळच महाशोक असतो. आशा मोठमोठी पातके करविते. आशेपायी संपूर्ण पातकांचा मोठा साठा होतो. आशेच्या जवळ सर्व अधर्म वास करीत असतात. आशा विटाळ मानित नाही. आशा काळ वेळ जाणत नाही. आशा सत्कर्माचा उच्छेद करून टाकते. आशा अंत्यजाच्या भजनी लागते. आशा नीचांची सेवा करते. आशा हीच मृत्यू पावलेल्यांनाही सोडित नाही. संसार रूपाने आशा मृत शरीराबरोबर जाते. अनंताच्या मनात आशा उत्पन्न होताच त्याला वामन बटूचे स्वरूप प्राप्त झाले. आशेने देवांनाही दीन करून सोडले तर मानवाची काय कथा आहे. जगताचा जो नित्यदाता अशा जगदीश्वरालाही आशेने भिकारी बनविले. वैऱ्याच्या दारात याचना करायला लावली. त्यामुळे त्याला द्वारपाळ व्हावे लागले. जिथं आशा आहे तिथं सुख नाही. आशेच्या जवळ पराकाष्ठेने दुःख आहे. आशा सर्वांना बाधक आहे आणि आशा हाच मुख्य दोष आहे. ज्याची आशा पूर्णपणे नाहीशी झाली त्याला परमसुखाचा लाभ होतो. ब्रह्मा आदी करून त्याच्या पाया पडतात व अष्टसिद्धी त्याच्या दाशी होऊन राहतात. निरीच्छ मांसाची भावना ही शुद्ध असते. त्याच्या मागे पुढे भगवान उभा राहतो. राजा आणि देव ही निरीच्छ माणसाच्या शब्दाचे उल्लंघन करीत नाहीत. आशा रहित तोच सुबुद्धिमान, आशा रहित तोच विवेकनिधी. चारी मुक्ती पावली निराशवंताला वंदन करतात. निराशा
हे सर्व तीर्थांचे तीर्थ आहे. निराशा हाच मोक्षाचा खरा अर्थ आहे आणि निराशेच्या जवळ सर्व काळ परमात्मा वास करतो. नैराश्य हे वैराग्याजवळ दास होऊन राहते. ऋषिकेश रात्रंदिवस निरीच्छ भगवंताला पाहण्याची इच्छा करीत असतो. निराशेला पाहून दुःख पळून जाते. तिच्यापाशी नित्य सुख असते. तिच्याजवळ संतोष मोकळेपणाने खेळत असतो. तिच्या भेटीला वैकुंठाचा राजा धावत येतो. सरळ स्वभावाचा महादेव ही तिची उपासना करतो. तिच्यापाशी कधी मानसिक दुःख येत नाही. सर्व विरहित धर्म तिच्याजवळ असतो. निरीच्छ प्राणी निश्चयाने सच्चिदानंद पदाला प्राप्त होतो. निराशेचे नाव ऐकताच माधव धावत येतो आणि त्याला प्रेमाने मिठी घालून नाव रूपाला विसरून जातो. त्या निराशेचा जिव्हाळा प्राप्त झाल्यामुळे पिंगळा नावाच्या वारांगणेने जार पुरुषाच्या आशेचे मूळ तोडून टाकले. अशा रूपी पाश तोडणे हेच समाधीचे निजस्थान आहे. त्याला प्राप्त करून पिंगलेने शयन केले. सर्व वर्णामध्ये हीन व जिचे कर्म ही अत्यंत नीच अशी वरांगणा ही या लोकी पावन झाली. त्यामुळे तिची कथा माझ्या तोंडी आली. यास्तव वैराग्यासारखे दुसरे कोणतेही साधन नाही असे श्रीकृष्णाने उद्धवाची पाठ थोपटून मोठ्या प्रसन्न मनाने सांगितले. अवधूत दत्त महाराज यदूला म्हणाले, वरांगणेला वेदाचा अधिकार नसतानाही तिच्या मनात वैराग्य उत्पन्न होताच तिला आत्मसुखाची प्राप्ती झाली. यासाठी काया वाचा मनाने निराशेची उपासना करावी. याखेरीज परमार्थाचे दुसरे कोणतेही साधन या जगात नाही. इतर जी सर्व साधने आहेत ती सर्व निराशेसाठीच आहेत. एकदा निराशा मनात ठसली की परमार्थ हाती येतोच. अवधूताच्या मनात परम कृपा उत्पन्न झाली. त्यांनी यदूला पोटाशी धरून सांगितले की ही वृत्ती तू अवश्य संपादन कर. एकनाथ जनार्दन स्वामींना शरण आले आणि त्यांची पूर्ण कृपाच सर्व आशा पास तोडून पूर्ण समाधान देऊन गेली. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.